एकदा तुम्ही इथे यशस्वी झालात की पुढे जग तुम्हाला आपोआप डोक्यावरती घेतं आणि असे गावातून पुढे आलेले खेळाडू आज जगाच्या पटलावरती आलेले आहेत. कोणाची सुरुवात छोटी असते. वाकळण सारख्या छोट्या गावातून केतन म्हात्रे आज पुढे येतोय आणि नॅशनल लेवल टुर्नामेंट वरती आज आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतोय. हे फक्त क्रिकेटमुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता होती, त्यानं गुणवत्तेला न्याय दिला. त्याची निष्ठा, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, उत्तरदायित्व दाखवलं आणि आज तो वाकळणच्या शिरपेचातला कोहिनूर ठरतोय. असे अनेक खेळाडू आहेत जे या मैदानामध्ये येणार आहेत. निश्चित प्रकारे त्यावेळेस त्यांची ओळख देखील आपल्याला करून दिली जाईल. महाराष्ट्राचा नाही, हा भारताचा बायकर मॅन या मैदानामध्ये आपण बघणार आहोत. या मॅच मध्ये तर बघा 5 षटकांचा हा सामना आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकू शकला नाही तर क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन येणार आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवावा लागेल. लक्षात ठेवा, स्टॉप क्लॉक, स्टॉप वॉच इथे सुरू होणार आहे. स्टॉप वॉच म्हणजे आपण निश्चित प्रकारे काउंटडाऊन सुरू करणार आहोत. 20 मिनिटाचा वेळ आहे. 4 षटकं टाकायची. पहिलं चेंडू, यस, केतनला आपण बघतोय टायमर ऑन झालेला आहे याबरोबरच आणि पहिला चेंडू इथे पूर्ण झालेला आहे. धाव फलकावरती धाव देखील नोंदवली जाते. जितू माळी, प्रेम पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये. तर त्याचबरोबर अजून एक महत्वाची सूचना आहे या खेळाडूंसाठी. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज 30 सेकंदामध्ये मैदानामध्ये आला नाही तर येणारा फलंदाज देखील बाद असेल. टाइम आउट हा नियम आपण इथे वापरणार आहोत. T20 क्रिकेटमध्ये 1.5 मिनिटाची वेळ आहे खेळपट्टीवरती येण्यासाठी, गार्ड घेण्यासाठी. मात्र इथे 30 सेकंद आहेत मैदानावरती येण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू दिला येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉनचा तिथे पोहोचतो. 1 धाव. धाव फलक पुढे पोहोचणार आहे 2. तर 2 धावांची पेनल्टी इथे बसणार आहे. 2 धावांची पेनल्टी अर्थातच वाकळण संघाला. त्यामुळं डाव सुरू होत असतानाच भाटाळे संघाच्या खात्यावरती 2 धावा अधिकच्या जमा झालेल्या आहेत. अधिक 2, 4 धावा धाव फलकावरती. फुल टॉस होता केतनचा. सुंदर फटका स्क्वेअर लेगला मिळत आहे 4. चार धावा इथे प्राप्त होतील आणि चौकारा बरोबर धाव फलकावरती 8 धावांची नोंद होईल. आठ धावा. चांगली सुरुवात भाटाळे संघाची. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. इथे अपील 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 प्रश्न विचारलाय मात्र सादिक राजापूरकर सरांच्या चेहऱ्यावरती कुठलेच भाव नाही आहेत. आपण बघू शकतो 8 धावा आहेत. एक अजून 9 धावा धावफलकावरती येणार आहे. पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रेचा प्रयत्न होता. इथे यॉर्क लेंथ मध्ये तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. मात्र फलंदाज देखील तितक्याच तयारीचे आहेत, तितकाच सराव त्यांच्याकडे आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या चेंडूंना ते धीरोदत्त सामोरे जातात. शॉर्ट ऑफ लेंथ डाव्या यष्टीवरचा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू आणि बरोबरीनंच केतनचं पहिलं षटक अजून सुरूच आहे. तर धाव फलकावरती आहेत 9 धावा. प्रेम पाटील एका धावसंख्येवरती स्ट्राईक एंडला तर जितू माळीनं 6 धावांची नोंद धावफलकावरती केलेली आहे. अधिकच्या 2 पेनल्टीच्या धावा ज्या भाटाळे संघामध्ये समाविष्ट होत आहेत. पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरून हा चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव. एक लाईन होती. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला होता. हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. आखूट टप्प्याचा चेंडू आणि तोच चेंडू यावेळेस मात्र खाली राहिला आणि वाईड देखील निश्चित झाला. धावफलक 10. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण पहिल्या षटकामध्ये भाटाळे संघाची. बरोबरच इथे बॅकफुटला 8 रूम बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र
चेंडू थोडासा आतमध्ये टाकला होता इथे, खालची कड चेंडूने घेतली, एक धाव, धाव फलकावरती 12. केतन म्हात्रेचं षटक पूर्ण होतंय. माफ कर, 11 धावा धाव फलकावरती येत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सलामीची जोडी जितू माळी, प्रेम पाटील मैदानामध्ये आहेत. 70-70 लगातो 6 हा बॉल आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतोय. ज्यांना हा बॉल हवा आहे त्यांनी 9506 1679 47 या क्रमांकावरती संपर्क साधा. 70-70 बॉलच नाही तर त्याबरोबर आपल्याला ड्रेस किट सुद्धा मिळतील, त्याबरोबरच आपल्याला कॅप मिळतील, बॅट्स मिळतील, क्रिकेटचं सर्व साहित्य 70-70च्या शोरूमच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. अतिशय दर्जेदार टी शर्ट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची निश्चित दर्जेदार क्वालिटी आपल्याला तिथे मिळेल. आणि संपूर्ण भारतभर 70-70 स्पोर्ट्सची आउटलेट्स आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. अगदी सरळगावमध्ये देखील आपण साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या सगळ्या वस्तूंची खरेदी करू शकता. जितू माळी 6 वरती तर प्रेम पाटील स्ट्राईक एंड वरती 2 धावसंख्येवरती. जीत भोईर गोलंदाजी मार्कवर. हे दोन हिरे आहेत, जीत भोईर आणि केतन म्हात्रे वाकळणचे. जीत भोईर साठी हो 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 व्हॉट अ थ्रो, अचूकता अत्यंत बघायला मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक होता आरेश भोईर, काय सुंदर थ्रो होता. मात्र बघायचे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया. ज्यावेळेस एष्टा उडवल्या जातात त्यावेळेस फलंदाज क्रीजमध्ये आहे का हे बघितलं जाईल आणि तिसरे पंच आपला निर्णय सोपवतील. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं वाईडिश मिडॉपला, तिथून थ्रो देखील तितकाच अप्रतिम आला. बऱ्याच वेळा असं होतं की चेंडू स्टंपवरती आदळल्यानंतर तो आपली जागा बदलतो, दुसऱ्या दिशेला जातो आणि मग अधिकचा फायदा फलंदाजांनाही होतो. पार्थिव पटेलचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं की ते पार्थिव सांगतो की रवींद्र जडेजाला सांगावं लागतं की तू स्टंपवरती थ्रो टाकू नको, बाजूला टाक. परंतु स्टंपच्या अगदी जवळ थ्रो टाकणं ही सुद्धा कला आहे आणि त्या स्टंप उडवणं हे अचूक नेमबाजीचं एक उदाहरण आहे. पायचे आरेश ठरतोय आधुनिक युगातला एकलव्य. फलंदाज नाबाद आहे. स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळते थ्रो थेट एष्टांवरती, मात्र बॅट ग्राउंड होते क्रीज मध्ये आणि त्यामुळेच इथे फलंदाज बाल बचावलेला आहे. प्रेम पाटील धाव फलकावरती 12 धावा. जितू माळी डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. जीत भोईरचा प्रयत्न, कदाचित रनिंग मिस्टेक होते, चेंडू टाकताना फलंदाजाची मोमेंट लक्षात येते आणि त्यामुळं तिथे अधिकचा प्रयोग करण्यापेक्षा किंवा चेंडू टाकण्यापेक्षा थोडं थांबलेलं बरं असतं. मात्र यामुळे तुम्ही अधिकचा वेळ घेणार आहोत आणि तुमचा स्टॉप वॉच सुरू आहे. चांगला चेंडू, सब्र का फल मिठा होत आहे. जीत भोईर एक असा खेळाडू आहे, सामन्याची परिस्थिती तो जाणतो नेहमीच आणि त्यामुळेच त्याच्या गोलंदाजीला आम्ही नेहमी धार बघतो. जास्त वेग त्याच्याकडे नाहीये, मात्र त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे त्याचा बेमालूमपणे वापर करणारा गोलंदाज म्हणजेच जीत भोईर. यावेळेस मिडविकेटला खेळलेला हा फटका 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. धाव फलक 1 ने हळुवारपणे पुढे पोहोचणार आहे. 13 धावा, जवळपास 7 मिनिटांचा वेळ संपलेला आहे आणि दुसरं षटक आत्ताशी कुठे सुरू झालेलं आहे. 3 बॉल अजून शिल्लक आहे या षटकातले. यस, चांगला चेंडू, लेंथ बॉल होता, उजव्या इष्टीवरती टाकलेला. आपण पुन्हा एकदा या चेंडूचा रिप्ले बघू शकतो. यस, चेंडूला हलकसं वळण दिलेलं आहे आणि त्यामुळंच उजव्या इष्टीला वळसा घालून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. जीत पुन्हा एकदा लेंथ बॉल, यावेळेस सरळ बॅटनं उडवला चेंडू मिडविकेटला. तिथे खराब क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप चांगला आहे. कुमक तिथं वेळेत पोहोचली आणि त्याचबरोबर आपल्या संघासाठी काही धावा सेव्ड केल्या जात आहेत. एकूण 2 धावा इथून मिळतील आणि षटक दुसरं सुरू असताना धाव फलकावरती 15 धावांची नोंद होणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा गाफील होता, मात्र लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने तिथे पोहोचून धावा अडवल्यात. हे समर्पण महत्वाचं असतं कुठल्याही मॅच मध्ये. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा अडवता गोलंदाजाचा आत्मविश्वास काही पटीने वाढतो. ओहो हो, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे प्रेमला टायमिंग जुळत नाही.
निर्धाव चेंडू. जीत भोईरचं षटक संपलेलं आहे. वेगवान षटक होतं. 3 बॉल डॉट टाकले. फक्त 4 धावा या षटकामधून आल्यात आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा. एक गोलंदाज त्याच्यामध्ये स्किल असतील तर तो कशा प्रकारे षटक टाकू शकतो. जास्त वेग नाहीये, फारसा स्विंग देखील त्याच्याकडे नाहीये, मात्र व्हेरिएशन खूप आहे. टप्प्यांमध्ये अचूकता आहे आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष आम्ही जीतला बघतो या खेळपट्ट्यांवरती धावा रोखताना. मातीचं विकेट आहे, मात्र हे विकेट जर बघितलं तर अक्षरशः चोपडीने ठोकून बनवलेलं आहे. कालपासून आपण ज्या गोष्टीची चर्चा करतोय, धडाकेबाज चषक सुरू झालेला आहे आणि 70 स्पोर्ट्सच्या सबस्क्रायबर मध्ये देखील मोठी वाढ होते. जो आकडा आपण पाहिला 7,70,000 वरती होता, तो आता 7,72,782 वरती पोहोचलेला आहे. खूप मोठा आकडा सबस्क्रायबर्सचा या स्पर्धेच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्सला मिळतोय. या चॅनल वरती देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम आहे. या स्पूल करतोय हा चेंडू. पोझिशन चांगली होती आणि फटका देखील टायमिंग अप्रतिम. बेमिसाल शॉट. 6 धावा. षटकार. काय शॉट आहे इथे आपण पाहिलंय. हलकासा ऑफ स्टंप वरती आला आणि गुडलेंथ वरती पडलेला बॉल जो गुडघ्याच्या वर येत होता, सुंदर पूल केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. तर बॉल अजून पाहिजे. लगातो 6. 70 बॉल आपण स्पर्धेसाठी वापरतोय. तुम्हाला टायमिंग प्रॉपर मिळालं, योग्य ताकदीचा तुम्ही वापर केला असेल तर चेंडू मैदानामध्ये थांबत नाही. आणि विशेष म्हणजे गोलंदाजांसाठी देखील हा चेंडू अतिशय अप्रतिम आहे. इथे तुम्हाला या चेंडूवरती स्किल सुद्धा दाखवता येतं, तुमचं कौशल्य दाखवता येतं आणि फलंदाजांना रोखता देखील येतं. या खेळपट्टीवरती आम्ही असे अनेक गोलंदाज बघितलेत की ज्यांनी धावा रोखलेल्या आहेत. 2 मेडन ओव्हर्स देखील आतापर्यंत आलेले आहे. भावेश पवारचं एक षटक आपण पाहिले. हॅट्रिक्स देखील बघितलेले आहेत. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न मात्र असफल होईल. केतन म्हात्रे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच चेंडूवरती मोठा तडाखा जितू माळीने दिला होता. पुन्हा जितू माळी स्ट्राईक एंडवर. जबरदस्त मॅच. 8,000पेक्षाही जास्त प्रेक्षक हा सामना बघतायत 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल वरून. हे प्रेम आहे टेनिस क्रिकेट प्रती आणि त्यामुळंच हेच प्रेम बघितल्यानंतर प्रेक्षकांची संख्या टेनिस क्रिकेटला बघितल्यानंतर इथे आपण BCCIच्या माध्यमातून देखील मोठ्या स्पर्धांची घोषणा झालेली बघितली. खरं तर 2019चा वर्ल्ड कप आपण इंग्लंडमध्ये बघितला होता. तिथेच आपले टेनिस क्रिकेटचे स्टार क्रिओ कपसाठी उतरले होते आणि त्यांनी तिथेच क्रिओ कप क्लाइव्ह लॉईडच्या हस्ते उंचावला होता. लॉर्ड्सवरती ही अभिमानाची गोष्ट होती टेनिस क्रिकेटरसाठी, भारताच्या टेनिस क्रिकेटरसाठी. चांगला फटका. गॅप तिथे मोठा आहे. मिड विकेटला एक टप्पा घेत सीमारेषा गाठतोय चेंडू. रेस का घोडा आपण म्हणू शकतो किंवा तो ड्युरासेल बॅटरी आहे. अनेक सामने आपण पाहिले त्याच्या फलंदाजीच्या कल्पकतेने त्याने जिंकून दिलेत. यास परत एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, मात्र यावेळेस लिफ्ट करू शकला नाही. चेंडू जमिनीच्या समांतर जाईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव इथून प्राप्त होते. 26 धावा. केतन मात्र या षटकामध्ये देखील धाव संख्येला रोखू शकलेला नाही. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये घेत दीपू माळीनं 11 धावा या षटकामध्ये वसूल केलेल्या आहेत. धावफलकावरती 26 धावा. जीत भोईरनं ज्या धावा अडवल्या होत्या इथे धावफलकाला थोडीशी वाट मोकळी करून दिलेली आहे जितू माळीनं. यस पूलचा प्रयत्न होता, मात्र टो वरती बॉल येतोय, खालच्या बाजूला बॉल येतोय आणि त्यामुळे टायमिंग मिळत नाही प्रेम पाटीलला. 3 षटकांचा खेळ संपेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. केतन म्हात्रेची 2 षटकं संपलेली. यश मिळवण्यासाठी त्याला अजून एका मॅचची कदाचित वाट पाहायला लागू शकते.
कोणतं यश मिळालेलं नाही. पहिल्या षटकामध्ये 9, या षटकामध्ये 11, 2 षटकामधून तब्बल 20 धावा खर्च करावे लागलेले आहेत. ड्रिंक्स मैदानामध्ये 4 षटकानंतर येत आहेत, याची नोंद घ्या. पंचांनी जर सूचना केली असेल तर ड्रिंक्स मैदानामध्ये जातील, नाहीये. खेळाडूंना गरज असेल तर पाणी मैदानामध्ये जाऊ शकतं, मात्र त्यासाठी मैदानावरच्या पंचांची पूर्वसंमती घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी अजूनही आपल्याला शिकायच्यात. खेळामध्ये ज्यावेळेस सुसूत्रता आणायची असते ना, त्यावेळेस फलंदाजांना जर पाण्याची आवश्यकता असेल, फलंदाजाला कुठल्या साहित्याची आवश्यकता असेल, तर एखादं षटक पूर्ण होण्याच्या 1-2 बॉल अगोदरच त्यांनी पंचांची पूर्वसंमती घ्यावी. पंच देखील त्याच वेळेस ड्रेसिंग रूमकडे इशारा करून सांगतील की तुम्हाला काय आणायचंय, काय कोणी आणायचंय, आणि त्यामुळे मग 12th मॅन येऊ शकतो मैदानामध्ये. इथे आयोजकच ही व्यवस्था खेळाडूंसाठी करतायत, त्यामुळे 12व्या खेळाडूला फारसा ताण नाहीये. परंतु संघामध्ये 12वा खेळाडू असणं ही सुद्धा मोठी गौरवाची गोष्ट असते. तेंडुलकरला देखील आपण पाहिले 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाणी घेऊन जात असताना. विराट कोहलीला सुद्धा बघितले आपण, अक्षरशः तो नाचत नाचत जात होता पाणी घेऊन 12वा खेळाडू म्हणून. कोट्यामध्ये खेळणारा खेळाडू, लाखो करोडो लोकांच्या गळ्यातला ताईत, मात्र एक खेळाडू म्हणून त्याची भूमिका किती प्रामाणिक असते, किती समर्पक असते, विराट कोहलीकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आपल्याकडे 12वा खेळाडू, एखाद्याला जर 12वा खेळाडू म्हणून पाठवलं तर ते इकडं तिकडं बघतात, मी नाही, दुसऱ्याला पाठवा, त्याला दुसऱ्याला पाठवा. पण ही भूमिका सुद्धा आपण केली पाहिजे. खेळासाठी ते महत्वाचं असतं. कधीतरी एक दिवस आपल्याला संधी येते आणि त्या संधीचं सोनं जर तुम्ही केलं तर तुम्ही यशाच्या शिखरावरती आरूढ होऊ शकता. तर बघा, एक चांगला चेंडू होता, लेंथ बॉल, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फसलेला. उदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती, धावफलक 28 वरती पोहोचलेला आहे. 4थ्या षटकामध्ये 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करणारे उदेश. यश टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलाय, निर्धाव चेंडू. अनुमान, योग्य अनुमान असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी एक महत्वाची गोष्ट की गार्ड हा अत्यंत महत्वाचा असतो. आपला स्टंप कुठे आहे हे फलंदाजाला पहिल्यांदा माहित पाहिजे, मग अशा प्रकारच्या चुका होत नाहीत. उदेश यावेळेस भक्कम परफेक्ट शॉट, षटकार. धावा धावफलकावरती आहेत. जितू माळी, प्रेम पाटील यांची पहिल्या गड्यासाठी मोठी भागीदारी. उंच आकाशामध्ये चेंडू, स्क्वेअर लेग, चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच, चित्त थरारक झेल. पहिला फलंदाज इथे होईल बाद. 28. मैदानामध्ये यायचंय. बाद झालेला खेळाडू मैदानातून कधी बाहेर येतो हे आमच्यासाठी महत्वाचं नाहीये. बाहेरचा खेळाडू मैदानामध्ये किती वेळात आत येतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे कुणी 30 सर्कलच्या आतमध्ये थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही मैदानाच्या बाहेर आलात तरी चालेल. खरं तर आपण टेनिस क्रिकेटनं तो पर्याय काढला होता टाइम आउटसाठी की तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्येच नवीन खेळाडूने क्रॉस करावं, मैदानाच्या आत आधीच एकमेकांना क्रॉस करावं, आणि ते अगदी सगळीकडे अगदी सेट झालेलं आहे. पण अलीकडे टाइम आउट सारखा प्रयोग मला वाटतं 3 वर्षापूर्वी आपण याच स्पर्धेमध्ये केला होता, जिथे काउंटडाऊन सुरू केला. 45 सेकंदाची वेळ आपण सुरुवातीला ठेवली होती, ती आता 30 सेकंदावरती आणलेली आहे. कारण मागच्या 3 वर्षामध्ये कधी एकही खेळाडू टाइम आउट झालेला नाहीये. याबरोबरच इथे गोलंदाज खूप वेगवान फॉलो थ्रू मध्ये पोहोचतोय चेंडू पर्यंत. धाव 1 प्राप्त होऊ शकते फलंदाज प्रयाग माळीसाठी.
आणि एका धावेबरोबर धावफलकावरती आहेत त्या 35 धावा. उदेश पाटीलचं हे षटक देखील प्रभावी राहिलं. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, मात्र एकमात्र यशस्वी गोलंदाज म्हणून त्यांनी या सामन्यामध्ये आपला ठसा उमटवला. 9 धावा खर्च केल्या, मात्र जितू माळीला स्लॉग ओव्हर्स पासून त्याने लांब ठेवलेलं आहे. जो सेट होता 2 षटकार 2 चौकार जितू माळीकडून आले होते. 26 धावा त्याने मात्र 15 चेंडूमध्ये फटकावलेले. असा जितू माळी ज्यावेळेस स्लॉग ओव्हर्स मध्ये असणार आहे त्यावेळेस टीमसाठी तो मोठा धोका ठरू शकत होता. तो धोका इथे उदेश पाटीलने बाजूला केलेला आहे. नवीन फलंदाज प्रयाग माळी आणि बरोबरीनच प्रेम पाटील ही जोडी असणार आहे शेवटच्या षटकासाठी. वाकळण संघाकडून गोलंदाज अविनाश भोईर. एक तगडी फौज आहे. वाकळणचं नाव गेल्या दशकभरापासून सातत्यानं क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जात आहे. कोणताही संघ वाकळण संघाला हलक्यात घेणार नाही अशी परिस्थिती, कारण तेवढी ताकद आहे त्यांच्याकडे, तेवढी स्ट्रेंथ आहे आणि एवढे दर्जेदार खेळाडू या गावाने टेनिस क्रिकेटला दिलेले आहेत. वा, स्लोवर वन होता, थोडीशी फ्लाईट होती, चेंडूला शांतपणे खेळावं लागलं, मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा. 27. लगेचच मैदानामध्ये येतोय. मी बाटाळे संघाचं भरपूर कौतुक करेल, कारण त्यांनी त्यांचा ड्रेसिंग रूम अगदीच मैदानाच्या शेजारी आणलेला आहे, जेणेकरून एक फलंदाज बाद झाल्याबरोबर काही सेकंदातच दुसरा फलंदाज आतमध्ये येतोय. 30 सेकंदाचा वेळ देखील ते घेत नाहीयेत. हे महत्वाचं आहे, कारण वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. आजची संस्मरणीय रात्र आपण इथे बघणार आहोत. तर प्रेम पाटील धावबाद होईल. प्रेम पाटीलनं चांगली साथ दिली जितू माळीला, 5 धावांचं योगदान दिलं, मात्र त्यासाठी 8 चेंडू खेळले. थोडासा संथ सावध पवित्रा होता प्रेम पाटीलचा, मात्र तोही उपयुक्त होता, कारण साथ देणं महत्वाचं आहे. गॅप काढण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र थर्ड मॅन तिथे तयार आहे. ओ हो, खराब कलेक्शन इथे अविनाश भोईर कडून, आणि तिथे अधिकच्या काही धावा प्राप्त होऊ शकतात. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 39 धावा, माफ करा 38 धावा आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये भाटाळे 38. आपण साथ कशी असते वर्ल्ड कप मध्ये आपण मॅच बघितली होती. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आपण मॅच बघितली होती. ऑस्ट्रेलिया काय खेळला होता ग्लेन मॅक्सवेल, आणि याबरोबरच इथे उंच फटका आणि त्याला पॅट कमिन्सनं दिली होती 7. 4 धावा इथे मिळतील. अनेक अनेक अशा चित्तथरारक मॅच आपल्या आठवणीत कायमस्वरूपी येतात. ओ हो 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 हो, सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. पाठोपाठ षटकार इथे प्रयाग माळीचा. शेवटच्या षटकामध्ये बाटाळे संघ देखील धावा आणतोय. 48 वरती पोहोचतोय स्कोअर. एक चांगलं आव्हान उभं केलेलं आहे वाकळण संघा पुढे बाटाळे संघानं. 5 षटकांची मॅच आहे. परत एकदा उजव्याच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू. तुम्ही बघितलं असेल की पॉइंट आहे, गली आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. 4 क्षेत्ररक्षक फलंदाजाला कव्हर करतायत, यष्टिरक्षकाला कव्हर करतायत. तिथे गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र फसलेला फटका जीत यष्टा उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. तिसरा फलंदाज पंकज माळी बाद. तर धाव फलकावरती तिथेच आहे 48 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. असा सामना यानंतर होतोय.
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉससाठी तात्काळ टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. वाकळण विरुद्ध भाटाळे ही मॅच. भाटाळे संघाची फलंदाजी जितू माळेनं सलामीला 15 चेंडूमध्ये 26 धावा, प्रेम पाटीलने चांगली साथ दिली 8 चेंडूमध्ये 5 धावा आणि त्यानंतर प्रयाग माळीनं देखील 14 धावांचं योगदान दिलं. अविनाश भोईरचं 1 षटक 13 धावा, जीत भोईरनं 4 धावा केवळ खर्च केला. केतन मात्रे थोडासा मागणा ठरला, 20 धावा 2 षटकामध्ये खर्च केला. एक मात्र यशस्वी उदेश पाटील ज्यानं 1 विकेट नोंदवली, 9 धावा खर्च केल्या. पहिल्या गड्यासाठी 34 धावांची भागीदारी आणि 30 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता असेल वाकळण संघाला धडाकेबाज चषक मध्ये विजयी अभियानाची सुरुवात करण्यासाठी. तर इथे यानंतर नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. मानकोळी भिवंडी, धारावी नवी मुंबई. दोन्ही संघनायकांना विनंती करतो, आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सलामीची जोडी येऊ द्या. वाकळण संघ जास्त उशीर नकोय, आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण उशिराने दाखल झाल्यामुळे पेनल्टीला देखील आपल्याला सामोरं जावं लागलेलं आहे. विथ पेनल्टी रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 48. 49 धावांची आवश्यकता 30 चेंडूमध्ये वाकळण संघाला. तर चला मॅच सुरू होणार आहे आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण नवी मुंबईचाच अत्यंत गोड आवाज, अभ्यासू समालोचन, प्रतिभावान समालोचक जयेश भोसले सरांकडे जाऊया. थँक्यू. सगळ्या लाडक्या प्रेक्षक मायबापांना विनंती आहे, आपण मैदानामध्ये प्रवेश करू नका, ज्यामुळे डिस्टर्बन्स निर्माण होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या. स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांचं महत्त्व अत्यंत मोठं असतं. कोणतीही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय कधीही नावारूपाला येत नाही. तुमची उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत शुभदायी आहे. फक्त दिलेल्या सूचनेचं आपण तंतोतंत पालन करावं ही विनंती. आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा आपण इथे सदुपयोग करूया. मुख्य व्यासपीठावर या अगोदर ज्यांचं आगमन झालेलं आहे ती महाराष्ट्रातील A1 जोडी, या A1 जोडीचा A1 सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण इथे आयोजकांच्या वतीने करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने मालिकावीरासाठी बाईक देऊ केली गेलेली आहे, बाईकचं सौजन्य ज्यांनी पत्करलेले आहे ते महाराष्ट्रातील A1 जोडीचे शिलेदार, त्याचबरोबर अंजूर ग्रामपंचायतीचे 2दा उपसरपंच पद ज्यांनी स्वीकारलेले आहे असं व्यक्तिमत्व सन्मान्य सुकेशजी डाकी साहेब, त्याचबरोबर त्यांच्या साथीने अंजूर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक निलेशजी पाटील साहेब, या दोघांनाही विनंती असेल आयोजकांच्या वतीने होत असलेला सन्मान आपण इथे स्वीकारा. A1 जोडीचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर येथे संपन्न होत आहे. केंद्रीय मंत्री चषक नावाची स्पर्धा मित्रांनो गेली अनेक वर्ष तुम्ही सगळेजण एन्जॉय करत आहात. ज्या स्पर्धेमध्ये 32 बाईक्स आणि 1 4 व्हीलर अशा पद्धतीची बक्षिसं असतात. ग्रामीण क्रिकेटला एक फार मोठी उंची देणारी स्पर्धा आपण महाराष्ट्रभरामध्ये साजरी होत असलेली बघत असता आणि ती A1 जोडी या स्पर्धेमध्ये त्यांनी मालिकावीरासाठी बाईक देऊ केली गेलेली आहे आणि या A1 जोडीचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असणारे सन्मान्य राजेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर भालचंद्रजी पाटील साहेब आणि दीपेशजी तरे साहेब, आपणासही विनंती आपण या, तुम्हालाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. भालचंद्र दादा पाटील साहेब युवा उद्योजक,
प्रतिष्ठित उद्योजक यांनाही इथे आपण सन्मानित करत आहोत. उमेशजी लिहे आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. उपस्थित आहेत दीपेशजी तरी साहेब, यांनाही आपण इथे सन्मानित करत आहोत. आयोजकांच्या वतीने त्यांचाही सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर राजेशजी पाटील साहेब यांनाही इथे सन्मानित केले जाते. पांडुरंगजी गडके त्याचबरोबर दिनेशजी शिंगोळे, आपण हे सन्मान संपन्न करा. बरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वाकळण गावचे अत्यंत सुप्रसिद्ध क्रिकेटर मोतीरामजी भोईर साहेब, यांनाही आपण आयोजकांच्या वतीने सन्मानित करत आहोत. विनंती असेल मोतीराम दादा या, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. दत्तभाऊ शिंगोळे आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. आणखी एक सन्मान आपण इकडे संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावर या धडाकेबाज स्पर्धेसाठी ज्यांचं गेली अनेक वर्षापासून खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे असं व्यक्तिमत्व सन्माननीय केशवजी पाटील साहेब, उद्योजक वडवली डोंबिवली, यांना आम्ही आमंत्रित करत आहोत. आयोजकांच्या वतीने होत असणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. रुपेशजी शेळके आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. करून झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जो सामना आहे त्या सामन्याकडे प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. या जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ऐकूया जय जी भोसले सरांना. इट्स टू यू. धन्यवाद सुनीलजी शेळके सर. सन्मानाच्या मधोमध घडलं तर काय, प्रसिद्ध प्रतिती यश आणि प्रतिष्ठित असा खेळाडू बादशाह या नाव टोपण नावाने ज्याला ओळख मिळाली तो केतन वामन म्हात्रे, जो मात्र 10 धावांची खेळी करून बाद झाला. त्याच्या मागोमाग ज्या खेळाडूकडे ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर, तो देखील बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुक करूयात, कारण पंकजने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली की यॉर्कर लेनचा चेंडू आणि तदनंतर एक फुलर लेनच्या बॉलवरती जिथे केतन बाद होत असताना आपण पाहिलं. 12ला 2 आहेत, 48चा 49चा करायचा आहे. 5 लाख पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होतोय पंकज. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अवांतर चेंडू इथे येत असताना पाहायला मिळतोय. वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु त्या संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून पाहिलं गेलं मोतीरामजी भोईर यांचा सन्मान इथे विशेष सन्मान करण्यात आला.
हा चेंडू अवांतर स्वरूपाचा 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल वर द विकेटने. यावेळेला हलक्या हाताने संधी निर्माण झाली होती, क्षेत्ररक्षक दूर राहिला, प्रयत्न चांगले होते, धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते ती एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावरती आहेत. तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी, चहू बाजूला जिथे पाहना तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक इथे पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये या 49चा पाठलाग करायचा आहे, परंतु मुरबाडकरच नव्हे तर संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामधून इथे प्रेक्षक वर्ग आलेले पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला ठाणे जिल्हा प्रीमियर लीग ही स्पर्धा चालू आहे. नुकतीच रायगड जिल्हा प्रीमियर लीगचं बिगुल वाजले, परंतु इथे मुरबाडकरांना केतनचा खेळ पाहायचा आहे, कावाचा खेळ पाहायचा आहे, किंबहुना अगदी त्याच वेळेला भिवंडीमधून येणाऱ्या बाटाळे टीमचा चांगलं प्रदर्शन पाहायचं आहे. प्रत्येकाला एक क्षण इथे साठवायचे आहेत, कारण ही स्पर्धा आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपते. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. नो बॉलने सुरुवात झाली आहे. या षटकाची देखील अवांतर चेंडूने इथे सुरुवात होतीये. सादिकजी राजापूरकर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. एक लेजेंडरी क्रिकेटर, एक स्टायलिश खेळाडू म्हणून या खेळाडूला नेहमी पाहिलं गेलं. सध्या जगडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. 15 धावा धावफलकावरती 3 एक्स्ट्रा आल्यात. जास्तीच्या एक्स्ट्रा रन्स येत असताना पाहायला मिळतात. गुलाबी थंडीमध्ये देखील प्रेक्षक वर्गाची ही तुडुंब गर्दी पाहायला मिळते. हे आपण सबस्क्रायबर मीटर पाहतोय ऑन अ स्क्रीन. 7,72,854 प्रेक्षक वर्गांनी सध्या जगडीला सबस्क्राईब केलं या 70-70 लाईव्ह चॅनलला. आजच तुम्ही या स्पर्धेचे संपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खुला टाकलेला बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोट्रोलिंग करतोय. डीप मधून आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. चित्याची चपळा आणि हरणाचा वेग दाखवत असताना ऋषी भोईरने इथे 2 रन्स कंप्लीट केलेले पाहायला मिळाले. सातत्यपूर्ण जीतचा खेळ हा संयमाचा आपण पाहिला, आणि परंतु या मॅच मध्ये त्याचा खेळ हा सुरुवातीपासूनच अटॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत आपण पाहतो इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अंती 49 पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झालेत ते 2. अजूनही इथून येणारे 24 चेंडूचा खेळ शेष असेल, आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 32 धावसंख्येची. मॅच बनू शकते, कारण रजनी क्रिकेटमध्ये अनेक वेळेला अंडर द फ्लड लाईट्स अशा रीतीच्या चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. बाटाळे टीमच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये फेरबदल, गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. उमंग माळी याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. एक जलद गतीची गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला पाहिलं जातं. हा चेंडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या चेंडूची टॅग लाईन आहे लगा तो 6. 70-70चा बॉल लॉन्च करण्यात आला, आणि सध्याच्या घडीला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा चेंडू आवर्जून वापरला जातो. दोन्ही बाजूला, मग गोलंदाज असेल फलंदाज असेल, याला तितकंच चांगलं सहकार्य या चेंडूने दिले. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उमंगला आपण पाहतो. डावखुरे हाताचा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात आलाय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि ऋषी ही दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला ऋषी आघाडीला आलाय. अविनाश भोईरला आपण पाहतो जो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतं. 24 बॉल 32ची गरज आहे. प्रेक्षक वर्ग, संपूर्ण प्रेक्षक वर्ग हा आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. अगदी व्यासपीठाच्या समोर प्रेक्षक वर्गाची ही गर्दी जी आहे, दर्दी त्यांनी केली गर्दी. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धारा तीर्थी पडला गोलंदाज, परंतु इथे फलंदाजाला 4 मुंढ्या चित केलं. काय चेंडू डिलिव्हर्ड केलाय. चेंडू डिलिव्हर्ड करत असताना थोडी इजा झाली आहे का यासाठी खेळाडू एकत्रित आले. पहा आपल्या खेळाडू किती महत्वाचा आहे. गोलंदाज चांगल्या दर्जाची गोलंदाजी, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, परंतु फॉलो थ्रू मध्ये कुठे ना कुठेतरी पाय स्किट झाला असावा, आणि याच कारण की काय इथे धारातीर्थी पडला. पहा ना प्रेक्षक वर्ग, चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. आपल्याला 70-70 लाईव्ह वरती आपण या प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहत आहे. 3 षटकानंतर नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम, मानकोली संघ आणि धारावे टीमचा कर्णधार आपण लक्ष वेधूया दोन्ही संघांच्या कर्णधारांचे की आपण उपस्थित राहा. प्रेक्षक वर्गाला पाहिल्यानंतर मला क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक ओळ म्हणावीशी वाटते.
दीपू माळीलाही आपण पाहतोय, त्यालाही आपण स्क्रीनवरती पाहतो. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो तिरडीवरतून उठून म्हणाला, दादा स्कोर काय झाला? क्रिकेटचा वेड हा चहू बाजूला हा निश्चित पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला बैलगाडा शर्यत असेल किंवा क्रिकेट असेल, याची जास्तीची चर्चा होते. प्रेक्षक वर्गाला आपण पाहतो 17-2 आहे सद्य परिस्थिती. थोडीशी अडचणी जरूर आल्या, परंतु अडचणी मला सामोरं जात असताना, संकटांना सामोरं जात असताना निर्भीड आणि निडरपणे खेळ करणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मग माळी पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भीत घेतो, वेगाने जरूर हाताला. या गोलंदाजाची रिदम ज्या वेळेला आपण पाहतो ना, ज्या वेळेला चेंडू डिलिव्हर तो करतो, ऍक्शन, रिदम, फॉलो थ्रू चांगल्या रीतीने इथे पाहायला मिळाला. कारण चेंडू बाहेर काढण्यामध्ये जास्तीचा यशस्वी राहिला. बॉल उजव्या सीच्या बाहेर खाली राहिला होता. खेळपट्टीचा पुरेपूर वापर त्याने केला. अँगल बनवत इथे गोलंदाजी करण्यात येते. मुभा दिली नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये वेगवान आउटफील्ड. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर धावमेतील 4. हालाय सणसणीत चौकार. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. झुकावं लागणार, नडावे लागणार. प्रतिस्पर्धी आव्हान तितकंसं कडवट आहे आणि त्यासाठी आपल्याला चांगला खेळही करावा लागणार. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने आविष्कारांचा स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे स्विच हिट वरती चौकार पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या आहे ती 21. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने उसळी प्राप्त केली. काही चेंडू बाहेर काढले, काही चेंडू आतमध्ये आणले. डावखुरी हाताच्या गोलंदाजाने वैविध्यपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छोटे खाणीचे खेळाडू गोलंदाज हे तितकीशी चुणूक दाखवत असताना पाहायला मिळतात. मग माईच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करतो आहोत. दूर ठेवला पहा, जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी तो करतो आहे. खुला टाकला हा बॉल, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. उमंगने अफलातून कामगिरी केली आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. केतनला आपण स्क्रीनवरती पाहता, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आला. NB ट्रॉफी नुकतीच पार पडली. मालिकावीराचा हकदार राहिला. 35 मालिकावीराच्या बाईक त्याच्या नावावरती आहेत, 5 कार त्याच्या नावावरती आहेत आणि सर्वाधिक श्रीमंत संघ म्हणून वाकळण संघाला पाहिलं जातं. कारण या संघाकडे एकंदरीत आपण मालिकावीराच्या मिळालेल्या गाड्या सर्वाधिक आहेत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. गोलंदाजी मार्कपती गोलंदाज उमंग माळी सज्ज होत आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला संघ मोठा असतो त्यावेळेला पुरस्कर्तेही मोठे असावे लागतात. आणि A1 जोडीने या संघाला पुरस्कृत केलं. आज वाकळण संघ या स्पर्धेमध्ये A1 जोडींच्या माध्यमातून पुरस्कृत केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतं. 21 आहेत, 2 खेळाडू बाद. पुढचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळचा चेंडू वेगवान वेगवान इथे पाहायला मिळतोय. वेगावरती जणू काय स्वार होत इथे केलेली गोलंदाजी पाहायला मिळते. डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा. 4 धाबा खर्च केला. 21ला 4 ही सद्य परिस्थिती आहे. 49चा करायचा आहे. 5 लाख येणारे 18 बॉलचा खेळ शेष आणि 18 बॉल मध्ये 28 ची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. आणि 28 गरज या मॅच मध्ये जिथे पाहायला मिळते. एक बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी, बहुरंगी आणि बहुरंगी आयोजन असणारी स्पर्धा आपण पाहतोय. धडाकेबाज चषक. आज सुवर्ण महोत्सव, 50वा सुवर्ण महोत्सव. या स्पर्धेने 50 वर्ष ओलांडली आहेत. एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आवर्जून पाहिलं जातं. धडाकेबाज बिग धमाका चषक वडवली 2024. आपण स्पीडोमीटर आणि खऱ्या अर्थानं
सबस्क्रायबर मीटर पाहत आहोत. 7,72,000 आता वेगाने सबस्क्रायबर वाढू लागलेत. 7,72,800 900 पर्यंत हा पल्ला काही क्षणामध्ये पोहोचेल. कारण ठाऊक आहे प्रेक्षक वर्गाला नोएडामध्ये 20 लाखाची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते आणि नवे नवे तर अनेक मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहेत. कारण ग्रामीण धमाका बिग बॅश ही जी स्पर्धा आहे मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तीही काही दिवसांवरती येऊन ठेपले. 21 आहेत, 2 खेळाडू झाले ते बाद 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. तिसरं षटक गोलंदाजीमध्ये फेरबदल इथे करण्यात आलाय. पंकज माळीला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 17 धावा जरूर खर्च केल्या, परंतु विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे की काय असंच म्हणावं लागेल. कारण त्याला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवरती. त्याला आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बीट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावमेतील 4 आणखी एक चौकार. केवळ नजाकत भरा स्ट्रोक, दिशा दिली इथे चेंडूला आणि चौकार इथे प्राप्त केलाय. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नहीं मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे अजून. कारण गोलंदाजांनी ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये उमंग माळीने गोलंदाजी केली. केवळ 4 धावा त्याने खर्च केला, मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं. परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात सपाटून मार खाणारा पंकज माळी याही षटकावरती पहिला बॉलवरती चौकार आलाय. विकीला आपण पाहतोय स्क्रीनवरती. विकी बोईरला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू वेगवान, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंच्या यादीतील हे खेळाडू आज आपल्या गावच्या क्रिकेट खेळण्यासाठी, गावच्या संघासाठी आज आलेले पाहायला मिळतात. हा चेंडू आपण पाहूयात पुन्हा एकदा. जो डाव्या यष्टीवरती राहिला, ऋषीने केलं होतं फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु थेट हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतो. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव येत असताना 26-2 हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्र तेच आहे, रिझल्ट सेम आहे. धावमेतील 4 आणखी एक 1 मोर चौकार. संघ इतकंच म्हणत असेल, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. मॅच घेऊन खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सामन्याला जिवंत ठेवतोय. ताकदीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ते इथे त्याने दाखवलंय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या परिस्थितीमध्ये 30, जिथे 49चा चालू असणारा पाठलाख आपण पाहतोय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती सामना खुला केला. या षटकामध्ये पुन्हा एकदा पंकजच्या या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2 बॉल त्याने हाताळलेत, 9 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेस करण्याचा प्रयत्न केला. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 22ला आपण पाहतो ऑन स्क्रीन. प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न येथे केला. हे चेहरे आहेत जे उद्याचं भविष्य किंवा अगदी त्याच वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये नावाला लौकिकता कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेही आले, त्यांनाही आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, 1 धाव निश्चित. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचते जिथे 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 31 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना इथून विकेट मिळवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने विकेट प्राप्त केला, ज्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि आपली स्ट्रेंथ कुठेतरी आठवायला हवी पंकज माळीला, कारण ज्या स्ट्रेंथसाठी तो ओळखला जातो. पुढचा बॉल याला बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये, ज्या विकेट हवी होती ती इथे प्राप्त झाली आहे. खेळाडू क्रमांक बाद होईल 3रा अविनाश बोईर बाद.
नवीन बॅटर किरण वामन मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. कारण एका फलंदाज अर्थात केतनला आपण छोट्या भावाला बाद होत असताना पाहिला, मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. एका संघाकडून 2 बंधूंना आपण खेळताना पाहिलंय. मला ग्रामीण धमाका वीक बॅश आठवते. दोन्ही बंधूंनी एकत्रितपणे केलेला तो परफॉर्मन्स आजही क्षणात तिथे डोळ्यासमोर येतो. 31 धावा धावफलकावरती आहेत. काही क्षणापूर्वी भावेश नाईक आणि विकी भोईरला देखील दाखवण्यात आलं. त्यांचाही परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेने प्रतीक्षा करत असतील. परंतु समोर कडवं आणि तिखट आव्हान आहे. कारण दीपूचे हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रत्येकाला पाहण्याजोगे राहतात, किंवा त्या रील्स व्हायरल होऊ शकते. 31-3 पुढचा चेंडू विकेट मिळवल्यानंतर हा बॉल हलक्या हाताने खेळला. शॉट बॅक लेफ्टने क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून रन्स एकेरी प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 12 चेंडूचा शेष 49चा पाठलाग करत असताना वाकळण संघाला विजयासाठी 12 बॉल 17ची गरज. 12 चेंडू 17 धावा. कर्णधार कृपया संपर्क साधा. बत्तीसला 3 सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत. 49चा पाठलाग चालू असताना करण रंडे 10.67. अर्थात जिथे आपण पाहिलं ना तर इथून पाठलाग करायचा आहे तो अजूनही 17चा येणारी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. SMR स्पोर्ट्स हाऊस प्रेझेंट्स टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नोएडा इथे येणारी ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तब्बल 12 लाखाचं पहिलं पारितोषिक, 6 लाख द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आहे 2 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, जिथे बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी 21,000 रुपये कॅश प्राइजेस दिले जाणार आहेत. आणि संघ खेळतात या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ. हे संपूर्ण भारत वर्षामधून येणारे 8 संघ खेळत असताना पाहायला मिळतील. स्पर्धा पाहण्यासाठी आजच आपण या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण 70 लाईव्ह वरती या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा आपण पाहतो. खऱ्या अर्थानं 28 तारखेला खुल्या गटाचा संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. ABC वॉरियर्स संघ RAR रिबडा या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. करीम 11 मधुबनी हा संघ LK स्टार राजकोट या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. अर्थात तदनंतर ग्रुप बी मध्ये आपण पाहिलं तर चॅम्प 11 पनवेल ताई पॅकेज प्रभादेवी पालघर या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. तदनंतर व्यंकटेश वॉरियर्स पुणे ही बालाजी राजकोट या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. याच पद्धतीचा ग्रुप सी जो आपण पाहिला MS धोनी गंगावटी कर्नाटक हा संघ खेळ. MUCC संबलपूर ओडिशा या संघाच्या अगेन्स्ट. FM हॉस्पेट कर्नाटका हा संघ खेळ धमाका दिल्ली या संघाच्या अगेन्स्ट. अर्थात खुल्या गटाचे जे संघ आहेत ना, अर्थात प्रत्येक खुल्या गटाचा खेळाडू इथे येत असताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक वर्ग आपण पाहतो चहूबाजूला प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी, जे दर्दी प्रेक्षक वर्गाने केलेली पाहायला मिळते. हे प्रेम आहे खरं तर या स्पर्धेवरती, हे प्रेम आहे हे आयोजकांवरती. 32 धावफलकावरती 3 खेळाडू झाले ते बाद. 49चा चालू असणारा पाठलाग आपण पाहतोय. ग्रामीण ओपन मधून येणारे संघ या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेने आपले मापदंड ओलांडलेली पाहायला मिळाले आहेत. कारण या स्पर्धेचं एकंदरीत पारितोषिक आपण पाहिलं ना तर 19,50,500 आणि 3 बाईक देखील या स्पर्धेमध्ये दिल्या जात आहेत. महत्वाची बाब आहे, या स्पर्धेमध्ये संघ खेळतात 68 संघ या स्पर्धेमध्ये शिकस्त करत असताना पाहायला मिळतील. 7 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि खेळाडूंची गणना केली तर 748 खेळाडू या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळतील.
धावफलकावरती 32 आहे. 3 खेळाडू झाले ते बाद. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 17ची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शेष. किरण म्हात्रे आणि ऋषी भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात व्हायला हवी. जास्तीचा वेळ खर्च पडू नये याकडे आपण लक्ष वेधूया. मुरबाडमध्ये काश्मीर सारखी थंडी पडली आहे. गुलाबी थंडी आणि प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी आपण पाहत. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी स्मशांत शांतता थोड्या वेळापूर्वी झाली होती, कारण मॅच थांबली होती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पियुषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अराउंड विकेटने सज्ज होईल. उजव्या सीच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्तचा भुईमार इथे पाहायला मिळतो. वेगवान चेंडू. वाईड यॉर्कर जरूर होता, परंतु अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना अतिरिक्तच्या मदतीने संघाची स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर 3-3-3 ट्रिपल नेल्सन्स ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 33ला 3 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा भाव. यावेळेचा चेंडू वेगवान इथे पाहायला मिळतोय. जणू काय फुंकर मारत थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. प्रत्येक चेंडू किती इम्पॉर्टंट आहे पहा. प्रत्येक चेंडूवरती होणारी अपील इथे सारं काय दर्शवते. बाउंड्री लाईनचे क्षेत्ररक्षक देखील धावत पुढे अपील करत आलेत. याचं कारण हा सामना तितकासा जिवंत ठेवलाय गोलंदाजाने. अजूनही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 11 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. सामना बनवू शकतो. गोलंदाजी त्या दर्जाची व्हायला हवी. पियुष यावेळेला जागा बनवली. पॉइंटला केला. कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चुकी जरूर झाली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. चेंडूला फुटबॉल प्रमाणे पास केलं. रन्स इथे प्राप्त होतील 3. पंचांचा डिसिजन येणं अजूनही पेंडिंग आहे. 4 धावा तर जरूर कंप्लीट करण्यात आल्यात. 4 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात जरूर. आणि या धावा देखील मिळतात ते 4. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. चेंडू अडवला, परंतु तदनंतर चेंडूला बाहेरून आतमध्ये घेतलं होतं. चौकार इथे घोषित करण्यात आला आणि संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. किरण म्हात्रेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 37 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू गोलंदाजचा जोईल. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची आतली कट. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन्स कंप्लीट करण्यात येते. वेगाने ही धाव कंप्लीट केली. ऋषी भोईर पहा ना, पहिला चेंडू जसा फेस केला फलंदाजाने तसा तो डायरेक्ट येऊन त्याच्या समोर येऊन उभा राहिला. ही रन्स किती एक धाव किती महत्वाची राहते. थेंबे थेंबे तळे साचे. एकेरीच्या मदतीने 38 बनल्यात. 3 खेळाडू बाद झालेत. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवत असतो. या स्पर्धेमध्ये इतिहास घडवायचा आहे. इतिहासाची आख्यायिका लिहायची आहे. तर मोठे स्ट्रोक किंबहुना हा सामना जिंकणं आणि सकारात्मक ऊर्जेने या स्पर्धेची सुरुवात करणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहणार आहे ती बाकडन टीमसाठी. ऋषी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा राहिलेला पाहायला मिळतो. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 7 बॉल त्याने फेस केलेत. हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. उजव्या सीच्या बाहेर गॅप मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. थर्ड मॅनला आउटफील्ड पास. चेंडू सीमारेषा पार अलॉंग विथ द कार्पेट. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या 41 धावा धावफलका 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 42 ऑन दी बोर्ड. 49 पाठलाग. 7ची गरज या सामन्यामध्ये अजूनही राहील, परंतु हा स्ट्रोक पहा, फटका पहा, हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बंट या फटक्यामध्ये चेंडूच्या पिच पर्यंत गेले. शेवटच्या क्षणाला केवळ दिशा दिली आणि चौकार प्राप्त केला. उजव्या सीच्या बाहेर बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय स्लिपला त्याने टिपला झेल. संपलाय. ऋषी भोईरचा खेळ. खेळाडू क्रमांक बाद होईल. येथे 4था.
7 बॉलचा खेळ शेष आहे, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. हा क्रिकेटचा खेळ कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना याचा मात्र नेम नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना सरडा क्रिकेट आणि सध्याच्या घडीला राजकारण, कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाही. धावफलकावरती धावात त्या 42 खेळाडू बाद झाले. ते 4 विजयासाठी गरज आहे, आवश्यकता आहे ती 7 चेंडू आणि 7 धाव संख्येची प्रयत्न करावे लागतील. 7,72,934 प्रेक्षक वर्गाने सबस्क्राईब केलंय. या आपण 73,000 करूयात. मुरबाडकरांनो अजूनही 6 हवेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना जागा बनवण्याचा प्रयत्न फाईन लेगला केलाय. दिल्लू स्कूप चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, रिले स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं झालंय. टाळ्यांचा प्रतिसाद असायलाच हवा. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मॅच इथे पुन्हा एकदा बनत असताना पाहायला मिळेल. पहा ऍक्शन रिप्ले आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. रिले स्वरूपामधील हे क्षेत्ररक्षण एक एक धाव किती महत्वाची आहे. येणारे 6 बॉल विजयासाठी 5 ची गरज. मॅच बनणार, कुठे जाऊ नका मित्रांनो, सामना बनेल याती मात्र शंका नाही आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. थोड्या वेळापूर्वी आपण 3-3-3 हा आकडा स्कोर कार्ड वरती पाहिला, परंतु सध्याच्या घडीला 44ला 4 षटकांचा खेळ संपलाय. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहे ते पाहावे लागतील, कारण येणारे चेंडू ते 6 बॉल मध्ये 5 ची गरज. 6 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आय रिपीट, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रेक्षक वर्ग पहा, प्रत्येकाला हे क्षण आपल्या या नजरेमध्ये कैद करायचे आहेत आणि यासाठी प्रेक्षक वर्ग इथे आतुरतेने पाहण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. नीरज माईला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये 6 बॉल 1 धाव डिफेंड झालेली पाहायला मिळाली आहे आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये या 5 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. सचिन तेंडुलकरने तो विक्रम केलाय, इथे करावा लागेल नीरजला. पुढचा चेंडू उद्वैसीच्या बाहेर, बॅटची आउटसाइड एज थर्ड मानला. नशिबाची साथ, नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है की जिथे मिळतोय या पहिल्या बॉलवरती चौकार. संघाचा तारणहार, संकट मोचक, क्रायसिस मॅन, मैदानाच्या आतमध्ये आपला बंधू जरी बाद झाला असेल ना तरी मी अजूनही बाकी आणि माझ्याकडे तितकंसं दमखम आहे ते इथे दाखवून देणारी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. आवश्यकता आहे सामन्यामध्ये केवळ औपचारिकता 1 धाव संख्येची गरज. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हा फटका फासलाय, मिस टायमिंग आहे, कॅच इम्पॉर्टंट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चांगलं आहे, परंतु 1-2-3 जगलिंग केलं. चेंडूला इथे झेल निसटला. रन्स कंप्लीट झाली. वाकळण टीमने हा सामना इथे जिंकला.